हाय प्रोफाईल कप परेड भागातील बजाज समूहाचे अध्यक्ष शेखर बजाज यांच्या फ्लॅटमध्ये भीषण आग लागली। आगीमध्ये होरपळून 2 नोकरांचा मृत्यू झालाय, तर बजाज यांचं कुटुंब थोडक्यात बचावलेलं आहे। सकाळी 6:30च्या सुमारास मेकर टॉवरच्या 20व्या मजल्यावरून धूर निघू लागला। आग लागल्याचा प्रकार उघडकीस आला आणि यानंतर अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली। जवळपास 2 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली। त्याचबरोबर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी घटनास्थळाची पाहणी केली। दरम्यान आगीचं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही। ही आगीची दृश्य आपण पाहू शकतोय। सकाळच्या वेळेस जेव्हा आग लागली तेव्हाची, त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। तर आता बजाज कुटुंब यातून सुखरूपरित्या बचावलेलं आहे। मात्र 2 नोकरांचा होरपळून मृत्यू झाला आहे। दरम्यान मुख्य अग्निशमन अधिकारी PS रहांगदळे यांनी आगीसंदर्भात काय माहिती दिलेली आहे आपण पाहूयात। अराउंड 6:37 में अंगार लगी थी। अंगार 20वें और 21वें माले के फ्लैट में थी। अराउंड 3000 स्क्वायर फीट के एक फ्लैट्स है। फ्लैट में इंटरनल स्टेयरकेस है, वहां पे करीबन 13-14 लोग फंसे हुए थे। वो जो फ्लैट है वहां पे ही उनके जो बजाज फैमिली है उनके क्या बोलते हैं डॉटर इन लॉ, उनका छोटा बच्चा, उनके एल्डरली लोग और कुछ मेड्स, ऐसे 7-8 जन लोग थे। और सामने के फ्लैट में भी अंगार लगने की वजह से, क्योंकि अंगार एकदम सामने के दरवाजे को पूरा पकड़ लिया था, तो वहां पे भी 3-4 लोग फंसे हुए थे। उनको सबको बिल्कुल विदाउट इंजुरी रेस्क्यू किया गया। पर वहां पे एक इंटरनल स्टेयरकेस थी। वो जो इंटरनल स्टेयरकेस है वो 20वें माले से 21वें माले पे पहुंचने, और उसके ही सामने सर्वेंट क्वार्टर्स, वो सर्वेंट क्वार्टर्स होने की वजह से जो अंगार है, हम लोग जाने के पहले ही वहां पे जो 2 सर्वेंट है बाहर नहीं निकलने की वजह से उनकी डेथ हो गई है। अभी हम लोगों का इन्वेस्टिगेशन चालू है किस वजह से अंगार लगी वगैरह, और परिस्थिति पूरी काबू में है और हम आजू बाजू में किधर भी अंगार भड़की नहीं है। तर मेकर टॉवरमध्येच राहणाऱ्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी या घटनेनंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात। I don't have the details right now because no one is willing to confirm exactly how the fire started. Whether it was an electric fire or it was a gas explosion, we still don't know. But the point that 2 lives were lost is a great wake-up call for everybody. Anybody who lives in a high-rise in Mumbai needs to be aware of the hazards. Fire engines arrived, the fire tenders came, the police came. I thought the fire brigade did a fantastic job. They handled it very, very efficiently and contained it very quickly. It could have been much, much worse. आणि या आगीनंतर शेखर बजाज यांची प्रतिक्रिया येते, पाहूयात ते काय म्हणतात। Sunday, I immediately called for the fire brigade. So what were the casualties, sir? This one. Thank you, sir. Thank you, sir. Thank you. No, no more. For everybody. No, For everyone. We'll not disturb you. everybody is fine. All the family members, we are just going to hospital to just check up if everything is, the smoke and everything which has been smoked should not get, there should be no lung problem or anything. That's why we are going to a hospital. Otherwise, there's no burning, nothing. Sir, सब लोग safe है। सब लोग safe, absolutely. Thank you. Sir, कोई Thank you. short circuit हुआ था, sir? Yeah, could be possible. We don't know. अभी तो they will check it up, but I think it should be a short circuit in the morning at 6:30. Yeah, sure. Sure. Take it. तर कुटुंबातले सगळेजण सुरक्षित आहेत असं शेखर बजाज यांनी स्वतः सांगितलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता आपल्याबरोबर आहेत। अक्षय, 4 तास उलटून गेलेले आहे, आगीवर नियंत्रण मिळवलं गेलंय, मात्र आग कशामुळे लागली, कारण कळू शकलंय का? प्राजक्ता, ज्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी यापूर्वी सुद्धा जे मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत प्रभात रांदळे यांनी सुद्धा ही माहिती दिली की नेमकं आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र जे एक बघितलं तर ही आग शॉर्ट सर्किटनी लागली असू शकते असा अनुमान एक लावण्यात येत आहे। मात्र या सगळ्या प्रकरणी अग्निशमन दलाचा तपास सुरू आहे। सकाळी 6:30च्या दरम्यान कप परेड हा हाय प्रोफाईल एरिया आहे। या कप परेड परिसरात असलेल्या मेकर्स टॉवर्सच्या 20व्या आणि 21व्या माळ्यावर जे शेखर बजाज आहे, बजाज इलेक्ट्रिकल समूहाचे चेअरमन, त्यांचं 20व्या माळ्यावर घर आहे आणि 21व्या माळ्यावर त्यांच्या
नोकरांसाठी सर्वंट क्वार्टर आहे आणि ही आग ज्यावेळी लागली ती आग 21व्या माळ्यापर्यंत सुद्धा पोहोचली होती आणि धुराचे प्रचंड लोळ होते, आग मोठ्या प्रमाणात लागली होती आणि त्यामुळे या ठिकाणी आगीतनं हे बाहेर निघू न शकल्यामुळं ते जे त्यांचे नौकर आहेत ते बाहेर पडू शकल्यामुळं त्या 2 नौकरांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. बजाज कुटुंबातील सगळेच जे सदस्य आहेत ते सुरक्षित आहे, सुखरूपपणे त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. रुग्णालयामध्ये सुद्धा त्यांच्या चेकअपसाठी जात आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं या ठिकाणी 1-2 तासाच्या आत, कारण जर 25 माळ्याची ही एकंदरीत पूर्ण मेकर्स टॉवर बिल्डिंग आहे, 25 माळ्याची ही इमारत असून या ठिकाणी 21 आणि 21व्या माळ्यावर आग लागली होती. तर या ठिकाणी ज्यावेळी उंच ठिकाणी आग लागते त्यावेळी एक अतिशय अवघड जातं ही आग आटोक्यात आणणं अग्निशमन दलासाठी. आता ज्या पद्धतीनं अगदी 1.5 ते 2 तासाच्या आतच अग्निशमन दलांनी हायड्रोलिक शिड्या असो की इतर अनेक गोष्टींचा उपकरणांचा वापर करून ही आग आटोक्यात आणली. याबद्दल खरोखर अग्निशमन दलाचं कौतुक करावं लागेल. अग्निशमन दलांनी जी माहिती दिली आहे, फायर रेझर सिस्टीम जी आहे या ठिकाणी ती सुद्धा व्यवस्थित काम करत होती आणि त्याचमुळं आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं अशी माहिती समोर येते. आणि या ठिकाणी आता कुलिंगचं कामही पूर्ण झालेलं आहे आणि पुढील तपास नेमकी आग कशी लागली, कितपत नुकसान झालेलं आहे या आगीमध्ये हे याची सुद्धा तपासणी अग्निशमन दलाचे कर्मचारी करतात. प्राजक्ता. अक्षय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान शेखर बजाज कोण आहेत ज्यांच्या घराला ही आग लागली, जाणून घेऊयात. बजाज ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष आहेत शेखर बजाज. बजाज इलेक्ट्रिक्सचे व्यवस्थापकीय संचालक पदावर ते सध्या कार्यरत आहेत. बजाज ऑटो या नामांकित कंपनीचे ते संचालक आहेत. मेकर या इमारतीमध्ये बजाज यांचा 8 BHK ड्युप्लेक्स फ्लॅट आहे.